ये मंग्या मंग्या, हर कुठं होतास तू? कॉलेजमध्ये किती शोधलं तुला. घरी गेलतो. भरती सगळं सोड. ऐक ना, आज कॉलेजमध्ये काय झालं माहिती का? मी त्या राजूचा हात पकडला आणि तिला विचारलं की का वागतेस माझ्याबरोबर असं, मला आता हे सहन नाही होत. तर ती पण बोलली की आता असं नाही वागणार आणि माझ्यापासून लांब पण नाही जाणार. भावा, तू दिलेली ती अटॅकची आयडिया आहे ना, ती सक्सेसफुल झाली भावा. मंग्या, अरे मंग्या तुझ्याशी बोलतोय मी. ये मंग्या, अरे काय झालं मंग्या? याला काय झालं? हा का माझ्याशी असं वागतो? आजी 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 अगं अगं थांब थांब थांब, चक्कर येईल मला. आजी, तुला माहितीये आज काय झालं? आज संकेतने माझा हात पकडला आणि तो स्वतःहून बोलला माझ्याशी. मी तुला म्हणाली होती ना, तू जरा त्याला दूर लोटले की तू येईल तुझ्याजवळ. आला की नाही तो? हो आजी. आता त्याला तू असंच तुझ्या प्रेमात ठेव. मग तो आता तुझ्यापासून कधीच लांब जाणार नाही. आजी, चोरी 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 बघतय कोण, गालातल्या गालात हसतय कोण. काकी, मला पण द्या की तांदूळ निवडाय. अगं निवडते मी, तू बस आपण गप्पा मारू. आपण तांदूळ निवडत निवडत गप्पा मारू की. बरं, घे ते ताट. काकी, शोभी कुठे दिसेना हो? अगं ती शाळेत गेले. खरं तर यायला हवी होती, अजून कशी नाही आली. येईन आता. आणि तुम्ही आज कामावर का नाही गेला? अगं आज घरात कामं होती आणि आप्पा म्हणाले तसं बी इट भट्टीवर काय बी काम नाही, म्हणून म्हटलं घरातच थांबते आणि तांदूळ निवडते. राजू फक्त आता माझी आहे आणि मी तिचा. मधू, आई बरी आहे ना? नाही म्हणजे 2-4 दिवस झाले इकडे आली नाही म्हणून विचारते. हो, बरी. वडिलांचा फोन आला होता का? नको काळजी करूस, सगळं ठीक होईल. काकी, तुम्हाला माहितीये का, संकेतचा आजकाल अजिबात अभ्यासात लक्ष नाही आणि तो वर्गात पण उशिरा येतोय आणि त्याचं भलतंच काहीतरी चालू असते बघा. काय सांगतेस मधू? अहो, त्याचं वर्गात पण लक्ष नसते, अभ्यासात पण लक्ष नाही आणि उन्हाळ मुलांसोबत मस्ती पण करत असते बघा.
काय करायचं या पोराचं? त्याच्यासाठी ना त्या गावातलं मंदिरात जाऊन आम्ही नारळ पण ठेवून आलो. लय काळजी वाटते बघ मला. कसं होईल या पोराचं? हे मधू, अगं तू खोटं कशाला बोलतेस? आई अगं ही खोटं बोलतेय. खरंच असं काय नाही, मी नाही मस्ती करत. आणि तुला तर माहिती आहे ना, मी लवकरच जातो कॉलेजला. अच्छा, म्हणजे तुला असं म्हणायचंय का मी खोटं बोलते? हो. बरं, मग आता खरं काय आहे ना ते मी सांगते काकींना. हा सांग ना. तू आता कॉलेजमध्ये काय करत असोस ना ते सगळं सांगते. काय करतो काय? आईला माहिती मी अभ्यासच करतो. काकी, मी सांगते की संकेत अभ्यास करत असतो की आणखीन काय करत असतो ते. आई तुला माहिती ना, तुझा विश्वास आहे ना माझ्यावर. अरे काय चाललंय तुमच्या दोघांचं? मला तर काही कळणं बी झालंय. काय झालंय मधू? आई ते काय नाही. काकी थांबा, सांगते मी खरं काय आहे ते. आई तुझे तांदूळ निवडून झाले का? अरे नाही निवडायचे अजून, हे काय इतके बाकी आहेत अजून. बर मी मदत करतो, चल आपण आत निवडू. अरे थांब, मला उठू दे, इथं ठेव. अरे पण मी मदत करते की त्यांना. नको, इकडे ऊन लागते. चल आई. इकडं कुठं ऊन लागते? लागते. हे पण घेऊन जा मग. ठेव. खरी आली. अरे भास्कर, हे सर बाबा. अरे मला घ्यायची राव. अरे अरे पप्प्या, चल लवकर. खाऊन कोण सुटायला लागला तरी अरे, चल. अरे नानकट तरी घेऊ दे. अरे ग बस, तुझं डोनेट चिरीन, चल लवकर. अरे लय भारी भारी येत राव. असं काय करतो? ते अरे भीक मंग्या. काय मंग्या, आज एकटाच? तुझे ते 2 बॉडीगार्ड कुठे गेले? हे गावरे, आज मला काय मॅटर नकोय. सर जाऊ दे मला. हे आम्ही एकट्याला बघून मॅटर पण करत नाही, पण त्या दिवशी ना लयच उडत होता आपण. आमच्या स्टंपागण आमच्यातच काय पप्पू. हो ना, तू आणि तो राजा लय थोडक्यात वाचलं. आता वेळ नसता लागला तुम्हाला वरती पोचवायला. हे पप्पे, लायकीत राहायचं. आई घालेन नो, तुमच्यामुळे तो राजा हॉस्पिटलमध्ये ॲडमिट आहे. त्याच्या पोटात लागलं होतं, पण त्यांनी सांगितलं नाही कोणाला. त्याला येऊ दे, तुमची सुचवतो पण आहे बघा. हे कोण कोणाला सुचवतंय ना, बघू नंतर. चल, निघ निघ. बर त्याचं जाऊ दे, पण अरे तो राजा, तो मुंबईवरनं परत आला आणि त्यांनी राघव सरांना आपलं सगळ्यांचं नाव सांगितलं तर. हे तुमची लगेच फाटतीवर राहो. असं लगेच फाटून घ्यायचं असेल ना तर माझ्यावर राहत जाऊ नका. गाडीतनं हिंमत आणि आम्हाला ते किंमत. चल पटकन. आणि तो पाहुण्याची मला तू अजूनही आवडतोस. माझं अजूनही तुझ्यावर खूप प्रेम आहे. राजू, मला पण तू आवडतेस. माझं पण तुझ्यावर तितकंच प्रेम. संकेत, माझ्या मनात असं काहीच नव्हतं. तुला आपल्या प्रेमाची जाणीव व्हावी म्हणून मी असं वागत होते. खरंच? हो.
राजू फक्त आता माझी आहे आणि मी तिचा. नीट राहायच. ग तू काय बावट आहेस का ग जरा? किती वेळा सांगू आमच्यामध्ये येऊ नकोस म्हणून? बावट कोणाला म्हणतेस ग? व्यवस्थित बोलायचं नीट. हा बोट खाली आणि आवाज खाली करून बोलायचं माझ्याशी. नाही करणार बोट खाली. काय करणार आहेस? मी काय करणार आहे सांगू तुला मी काय करणार आहे? मधु! सांग. बस. सांगू तुला मी काय करणार आहे? सांग काय करणार आहे? मधु! बस. काही बोलू नकोस आता प्लीज. राजू फक्त माझी आहे आणि मी तिचा. ऐकलंस? चल सांग. तुझ्या कीर्तीच्या चांदण्यात नाहून निघालोय मी. तुझ्या कीर्तीच्या चांदण्यात नाहून निघालोय मी. तुझ्या एका हास्यावर फिदा होतो मी. तू जेव्हा सोडून गेलीस ना मला तेव्हा बर्बाद झालो मी. त्या दारूच्या पायी बर्बाद झालो मी. तुझ्या फिरतीच्या चांदण्यात नाहून निघालो गे मी. लय भारी चीज असती बघी. तिला हातात घेतल्यावर ती आपल्या ओठावर लागल्यावर जे काय जाणवत ना हे तुला नाही कळणार. पोटे लय लहान आहेस बघ तू अजून. दारू पिल्यावर आपले दुःख कमी होतात का? दुःख कमी होतात का ते मला माहिती नाही, पण आपल्याला दुःख आहे का नाही तेच कळत नाही. पितो का? पितो?
एक वेळ बाईचा भरोसा देता येत नाही, पण हिचा भरोसा 100%. बाई सोडून जाईल, पण ही कधीच सोडून जाणार नाही. का गेलीस ग मला सोडून? का गेलीस ग मला सोडून? काय रे पोरा, काय दुःख काय आहे तुझं? नापास झालास? का बाप ओरडला? हा, पैसा. मग आता एकच राहिलं, पोरगी. पोरगी पोरगी. या जगात आहे ना 2च माणसांनी लय प्रेम केलं. एक मजनू निल्यावर आणि दुसरं मंगेनं सीमावर. माझी शिवडी भविष्यातला लय मोठा सुपरस्टार आहे. यशस्वी पुरुषाच्या मागे एक स्त्री असते असे म्हणतात ना, स्त्री तू हवी अशी इच्छा आहे माझी. तुला तर पटवल्याशिवाय राहणारच नाही मी. शब्द आहे मांगाचा, एक दिवस तू माझ्या गाडीवर नक्की बसणार. लय बेकार चीज आहे ही पण, आणि पोरीवरच प्रेम पण. पोरी वाईट नसतात रे, आपण येडे असतो. आपण जीवापाड प्रेम करतो त्यांच्यावरती, त्यांच्यासाठी मार खातो, आपण सगळं करतो त्यांच्यासाठी, पण त्याची त्यांना किंमत नसते रे. जातात सोडून. का गेलीस ग सोडून? का गेलीस सोडून? तुमची वर गेली का? वर गेली असती ना तर बरं झालं असतं. पळून गेली साली दुसऱ्या बरोबर. बेवफा सनम. हे बघ, दारू पिण्याच्या फील्डमध्ये मी तुला सिनियर आहे आणि एक्सपर्ट सुद्धा. हे बघ, एक सांगतो, पोरगी गेली म्हणून हिला दर्शील तर तुझ्या आयुष्याचा सत्यानाश होईल. हे बघ, माझ्या आयुष्याचा कसा सत्यानाश झालाय. कोण म्हणतं रे पहिलं प्रेम विसरता येत नाही? फक्त दुसरी पहिलीपेक्षा भारी भेटली पाहिजे. आम्हाला दुसरी भेटलीच नाही, मग ही भेटली. लांब राहा हिच्यापासून. लय बेकार आहे, लय बेकार आहे. पट्या, हिच्या नादाला लागू नकोस, हिच्या नादाला लागू नकोस.
कीर्तीच्या चांगल्यात नाहून गेलो मी. तुझ्या एका हास्यावरती फिदा झालो ग मी. तू मला सोडून गेलीस तेव्हा बर्बाद झालो ग मी. या दारूच्या काही का सोडून गेलीस मला तू. का सोडून गेलीस ग मला तू.